नमस्कार मित्रांनो. दसऱ्याला सोनं लुटणे म्हणजे नेमकं काय? आणि हा जो प्रश्न तुम्ही बऱ्याच लोकांना विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार नाही. किंवा दसरा आपण साजरा करतो, दसऱ्याला सोनं लुटायचं म्हणतो, याचे काय उत्तर आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नाहीत. काही जण काही कथा सांगतील, पण आपल्या पूर्ण प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत. तर हा जो विषय आहे हा मी 2 व्हिडिओतून घेऊन येणार आहे. तर पहिली जी व्हिडिओ आहे ही एका घनघोर युद्धाची आहे, जे युद्ध 3000 वर्षापूर्वी बळीराजा आणि वामन यांच्यामध्ये झालेलं. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की कथामध्ये असं सांगितलेलं आहे की बळीराजा हा फार उदार होता, आणि तो तर होताच. आणि वामनाने हुशारीने बळीराजाला 3 पावलं मागितले आणि 1 पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं आणि बळीराजाला पाताळात घातलं, म्हणजे मारून टाकलं. ही कथा आपल्याला माहिती आहे. तर ही आपल्याला दुसऱ्या व्हिडिओत कथा पाहायची. आणि दुसऱ्या व्हिडिओतली ही जी कथा आहे ती महात्मा फुलेंनी त्या कथेवर जे काय उत्तरं दिलेले आहेत ते फार जबरदस्त आहेत. म्हणजे 150-200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. तर हा ग्रंथ तुम्ही पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओला आधार हा गुलामगिरी ग्रंथाचाच आहे. आणि पाहू शकता की हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये फक्त 76 पेजेस आहेत. खूप लहान पुस्तक आहे. फक्त 30 रुपयाचं पुस्तक आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन वाचू शकता. तर चला, आपली पहिली व्हिडिओचा आपल्याला भाग चालू करायचं ते घनघोर युद्ध 2 राजांमधलं. तर सगळ्यात पहिले पाहून नेमकं बळीराजा म्हणजे कोण आणि नेमकं वामन म्हणजे कोण. बळीराजा म्हणजे 3000 वर्षापूर्वी या देशातला बहुजनांचा राजा. बहुजन म्हणजे काय? बहुजन हा तर नंतर शब्द आला, पण पहिले काय होतं? द्रविडियन संस्कृतीचा राजा, मूळ भारतीय. म्हणजे मूळ भारतीय म्हणजे कोण? तर आता आपल्याला या महाराष्ट्रात पाहायचं झालं तर मूळ भारतीय म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला समाज म्हणजे मराठा समाज. मराठा समाजाखालोखाल कोणतं? धनगर समाजाची लोकसंख्या आहे, कुणबी समाजाची चांगली लोकसंख्या आहे, वंजारी समाज आहे, त्याच्यानंतर बंजारा समाज आहे, साळी, माळी, हाटकर, धनगर अशा बऱ्याच जाती आहेत. शेड्यूल कास्टमधल्या येणाऱ्या जाती, शेड्यूल ट्राईबमध्ये येणाऱ्या जाती, ह्या सगळ्या मूळ भारतीय आहेत आणि हे बहुजन आहेत. आणि या सर्व बहुजनांचा राजा म्हणजे बळीराजा. आणि आजही तुम्ही पाहता कोल्हापूरला ज्योतिबाचं मंदिर आहे, खंडोबाची जे मंदिरं आहेत मराठवाड्यात आहेत, विदर्भामध्ये नागपूरला आहे, आणि आपल्या बाजूचं जे राज्य आहे तेलंगणा, हैदराबादला सुद्धा खंडोबाचे मंदिरं आहेत. आणि हे खंडोबा, ज्योतिबा हे सगळे बळीराजाचे अधिकारी होते. म्हणजेच हा समाज, बहुजन समाज हा बळीराजाला मानत होता. आणि दिवाळीला पण आपण म्हणतो इडापिडा जाओ बळीच राज्य येओ. आणि दिवाळीमध्ये सुद्धा मी एक व्हिडिओ काढणार आहे की इडापिडा जाओ आणि बळीच राज्य येओ आपण असं का म्हणतो, त्याचे उत्तरं पुराव्यासहित मी तुम्हाला देणार आहे. म्हणून चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ही झाली बळीराजाची माहिती. काही जण बळीराजाला शेतकरीसुद्धा म्हणतात, कारण हे जे आपले मूळ भारतीय हे शेतीच करत होते. म्हणून बळीराजाला मानणारे जे लोक आहेत किंवा बळीचे जे वंशज आहेत हे सगळे शेती करतात, आजही ते शेतीच करतात. आणि दुसरा आहे प्रश्न वामन. वामन हा कोण आहे? आणि 3000 वर्षापूर्वी बळीराजा आणि वामनामध्ये प्रचंड घनघोर युद्ध झालं. तर हा वामन नेमका कोण? वामन म्हणजे हा दुसऱ्या देशातून आलेला. कोणता देश? तर महात्मा फुले म्हणतात की वामन म्हणजे इराण भागातून आलेला आहे. मग त्याला आपण इराणी असं म्हणू शकतो किंवा आपण त्याला आर्य असंही म्हणू शकतो. तर बघा, महात्मा फुले सांगतात त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये तुम्ही पाहू शकता 29व्या पानावर महात्मा फुले असं म्हणतात की वामन हा अतिशय लोभी होता, तो धाडसी होता, तो फार हेकेखोर होता. आणि त्या वामनाने इथला जो मूळ राजा आहे, बहुजनांचा राजा आहे, द्रविड संस्कृतीचा राजा आहे बळीराजा, याला संपवण्याचा प्रयत्न वामनाने केला. नेमकं झालं काय पहा. बळीराजा म्हणजे दक्षिण भारतातला जवळपास सगळा भाग बळीराजाकडे होता. महाराष्ट्रातला पण भाग सगळा बळीराजाच्याकडे होता. आणि बळीराजाचे अधिकारी होते, जसे ज्योतिबा आहे, खंडोबा आहे, असे अधिकारी होते. तर काय झालं माहिती आहे का? खूप मोठं बळीराजाकडे शस्त्र असताना वामन काय झाले, हे वामन बळीराजाच्या सरहद्दीवर पूर्ण सेना घेऊन आला. आता वामन बळीराजाच्या सरहद्दीवर त्याच्या संपूर्ण ताकदीनुसार आला, ताकदीनिशी आला.
आणि याची थोडीशीही कल्पना बळीराजाला नव्हती. आणि बळीराजाचं जे सैन्य आहे संपूर्ण दक्षिण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये इकडं तिकडं पसरलं होतं. म्हणून बळीराजा त्याची जी खाजगी फौज आहे, फार थोडी जी फौज बळीराजासोबत राहायची, ती खाजगी फौज घेऊन बळीराजा युद्धासाठी निघाले. तर बघा, हा युद्धाचा पहिला दिवस चालू झाला आणि हा दिवस होता सप्टेंबर महिन्यामधला. बघा, महात्मा फुलेंनी असंच काही बोललेलं नाही. महात्मा फुलेंनी प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी सांगितलेली आहे. म्हणजे जर आता आपण 2023मध्ये पाहायचं झालं तर भाद्रपद जो महिना आहे त्याचा पहिला दिवस म्हणजे 16 तारीख येते, 16 सप्टेंबर हा युद्धाचा पहिला दिवस होता. आणि संपूर्ण भाद्रपद महिन्यामध्ये ते युद्ध चाललं, जवळपास 30 दिवस युद्ध चाललं. या 30 दिवसाच्या घनघोर युद्धामध्ये रोज युद्ध खेळल्यानंतर बळीराजा संध्याकाळी आरामासाठी स्वतःच्या महालात यायचा. तर हे युद्ध जवळपास पूर्ण भाद्रपद महिना, म्हणजे आपण त्याला म्हणू की जो 16 सप्टेंबर मी तारीख सांगितली तिथून ते जवळपास 14 ऑक्टोबर 2023ची जर तारखा पाहायच्या झाल्या तोपर्यंत हा भाद्रपद महिना होता. आणि त्याच्यानंतर चालू झाला आश्विन महिना, आणि आश्विन महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 15 ऑक्टोबर 2023 आणि तो दिवस आहे घटस्थापनेचा. आणि त्या दिवसापासून संपूर्ण पुढे 8 दिवस, म्हणजे बघा, महात्मा फुले म्हणतात की आश्विन 1 पहिला दिवस, आश्विन महिन्यातला पहिला दिवस म्हणजे तो घटस्थापनेचा दिवस आहे, 15 ऑक्टोबर आहे. तर तिथून पुढे 8 दिवस एवढं घनघोर युद्ध चाललं. आणि या संपूर्ण 8 दिवसामध्ये बळीराजाने रात्रीच्या वेळी स्वतःच्या महालामध्ये आराम करायला सुद्धा आला नाही. आणि बळीराजाच्या ज्या पत्नी होत्या, आपण त्यांना राणी म्हणू, ह्या राणीने तब्बल 8 दिवस उपवास केला. त्यांनी काही सुद्धा 8 दिवस खाल्लं नाही, एक पाण्याचा थेंब सुद्धा त्यांनी पिलं नाही. आणि जवळपास जो आश्विन महिन्यातला पहिला दिवस आहे, आश्विन शुद्ध 1 पासून आश्विन शुद्ध 8 या 8 दिवसाच्या घनघोर युद्धामध्ये आश्विन शुद्ध 8व्या दिवशी, म्हणजे आपण या 2023 जर 8वा दिवस पाहायचा तर तो आहे 22 ऑक्टोबर. आणि या दिवशी बळीराजा युद्धामध्ये मरण पावले. आणि बळीराजा युद्धामध्ये मरण पावल्यानंतर जी राणी होती, त्यांची पत्नी होती, तिने एक काहीतरी असा एक खड्डा केलेला होता, खड्ड्यामध्ये जाळ केलेला होता. त्या राणीने त्या जाळामध्ये उडी टाकून स्वतःचं आत्मदहन केलं. आणि हे 8 दिवसाचं घनघोर युद्ध होतं. मित्रांनो, 8 दिवस झाल्यानंतर जो 9वा दिवस होता, तो 9वा दिवस म्हणजे तुम्ही पाहू शकता दसऱ्याचा 1 दिवस आधी हा 9वा दिवस, आपण त्याला आश्विन शुद्ध 9 म्हणू. आपल्या मराठी महिन्याप्रमाणे 9व्या दिवशी जो बळीराजाचा मुलगा होता बाणासूर, ह्या बाणासुराने 1 दिवस लढा दिला. पण बाणासूर सुद्धा त्या 1 दिवस लढ्यामध्ये एवढं फार काही करू शकला नाही आणि तो त्याचं सैन्य घेऊन निघून गेला. आणि अशा रीतीने या युद्धामध्ये वामनाचा विजय झाला. वामन म्हणजे कोण? परत एकदा सांगतो, इराणकडून आलेले लोक, त्याला आपण आर्य असंही म्हणतो. मग आता तुमचा प्रश्न असेल की व्हिडिओचं जे नाव आहे ना, तर दसऱ्याला सोने का लुटायचे नाव आहे, तर हे लुटणं कुठून आलं? हे बघा, बळीराजा मरण पावला, बाणासूर सैन्य घेऊन निघून गेला, पळून गेला. हे बघा, मी म्हणत आहे की बाणासूर पळून गेला, पण बाणासूर फार शूर होता. बाणासुराने नेमकं काय केलं, आणि त्याच्यामुळेच आपण दिवाळीला म्हणतो की इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ. हे युद्ध इथं थांबलं होतं बाणासूर निघून गेल्यानंतर, पण परत ते युद्ध चालू झालं. आणि बाणासुराचा जो पराक्रम आहे, मी तुम्हाला दिवाळीच्या आधी एक व्हिडिओ काढणार आहे 3-4 दिवस आधी, त्या व्हिडिओत मी बाणासुराचा तुम्हाला पराक्रम सांगेल. बरं ठीक आहे, दसऱ्याच्या 1 दिवस आधी बाणासूर निघून गेला, युद्ध थांबलं, वामनाने युद्ध जिंकलं. आणि युद्ध जिंकल्यानंतर बळीराजाचे जे शहरं होते, बळीराजाचा जो भाग होता, गावं होते, आणि त्या गावामध्ये कुठलाही सरदार वगैरे राहिला नसल्यामुळे वामनाच्या सैन्याने त्या शहरांवर, त्या गावांवरती हमला करून त्या गावाचे सगळे सोने लुटले. आणि तेव्हापासून म्हणजे 3000 वर्षापासून दसरा सण
त्यालाच आपण विजयादशमी म्हणजे आपण जो विजयी झालो तर त्याच्यामुळं आपण सण साजरा करतो, म्हणूनच त्याला दसरा विजयादशमी म्हणतात. आणि त्याला आपण असं म्हणतो शिलंगणाचे सोने लुटणे, शिलंगणाचे सोने लुटणे, आणि म्हणूनच हा सण चालू झाला. तर पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला तारखेनुसार सांगितलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे महात्मा फुले त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्ट तारखेनुसार सांगतात. आणि अशा प्रकारे हा दसरा सण चालू झाला. मूळ बहुजनांचा जो राजे होते, बळीराजा धारातीर्थी पडले, बाणसूर निघून गेला जो बळीराजाचा मुलगा होता, आणि संपूर्ण बहुजन समाजाचं कित्येक गावांमधलं सोनं लुटण्यात आलं, आणि दसरा हा सण चालू झाला. यस, तर हा आपल्या व्हिडिओचा पहिला भाग होता. पण काही लोकांना ही कथा माहीत नाही, काही म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही. पण त्यांना काय कथा माहिती आहे? त्यांना कथा माहिती आहे की वामनाने बळीराजाला पाताळात घातलं. मग नेमकं कसं घातलं? म्हणतात की बळीराजा दानशूर होता, आणि दानशूर असल्यामुळं वामनाने 3 पावलं जमीन मागितली, आणि 1 पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं, आणि बळीराजाला पाताळात घातलं, म्हणजे मारून टाकलं. तर आपल्याला या व्हिडिओच्या भाग 2 मध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ही कथा घेऊन येणार आहे. आणि ही कथा कशी खोटी आहे आणि महात्मा फुलेंनी या कथेची कशी चिरफाड केलेली आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे.